स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. ही साईड पट्ट्या नसल्यामुळं रोडवरनं गाडी खाली गेली. दोन रोडमध्ये गाडी बसत नाही आणि नुकसान झालंय. आता हे सगळं बरंच नुकसान झालंय. बघू शकता आपण ह्या गाडीचं किती नुकसान झाले. सगळं मोडलंय, सगळं खोकळा झालाय, काय राहिलेलं नाही गाडी. नाही ना, सगळं टाके बिकी कुठले. आपल्या दैनंदिन जीवनात मसाल्याचे पदार्थ नवीन नाहीत, पण ते कोणते वापरायचे हा मात्र सर्वांनाच पडतोय प्रश्न. महालक्ष्मी फूड्सचे जयराम मसाले घेऊन येतोय. कांदा लसूण मसाला, मटन मसाला, हळद पावडर, मिरची पावडर, धना पावडर, चविष्ट व स्वादिष्ट मसाले. जयराम मसाल्यामुळे जेवण होईल रुचकर. जयराम देतोय जिभेला चव, त्यामुळे स्वयंपाक घरात होतोय जयराम मसालेचाच गजर. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. नमस्कार, मी आकाश माने, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सांगली. परवा जो आम्ही विषय घेतला होता बामणीपारे रोडचा, तो बामणीपारे रोड हाच बामणीपारे रोड म्हणजे काय, आता तुम्ही पाठीमागं बघू शकता. ह्या कामाची क्वालिटी, ह्या कामाची पद्धत मी तुम्हाला परवा जे सांगितलं होतं की हे काम खराब झालेलं आहे, अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, तोच प्रत्यय आता आपल्याला इथं आलेला आहे. कॉन्ट्रॅक्टरने कशा पद्धतीने साईड पट्ट्या भरलेल्या आहेत आणि त्या साईड पट्ट्या अशा भरलेत की आता हे पाठीमागं झालंय. मी तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकताय आपण, ही बामणीपारे रोड, हा कारखान्याचा मळीचा टँकर पलटी झालेला आहे. हे साईड पट्टी अशा पद्धतीची भरलेली आहे, बघू शकता. इथं पुढे साईड पट्टी, इथं काय संबंध नाही. इथून टँकर पलटी झालेला आहे, म्हणजे नुसता मुरुम पसरलेला आहे, त्यावरती कोणत्याही पद्धतीचं रोलिंग केलेलं नाही, काय केलेलं नाही. या बाजूला तर नुसते ढीग टाकलेले आहेत, कोणत्याही पद्धतीची साईड पट्टी भरलेली नाही. आणि अशा पद्धतीनं दोन्ही बाजूनं वाहतूक चालू आहे. ती वाहतूक चालू असताना एका बाजूनं ऊसाची वाहनं येतात, एका बाजूनं टँकर किंवा मोकळी वाहनं जातात. दोन्ही बाजूला वाहन जात असताना रस्ता पूर्ण अरुंद पडतोय. का तर साईड पट्ट्या व्यवस्थित झालेल्या नाहीत आणि साईड पट्टी व्यवस्थित झाली नसल्यामुळं हा टँकर असा घसरलेला आहे. ह्या टँकरचा आता पूर्णपणे खुळखुळा झालाय. त्या टँकर मालकाचं नुकसान आपण बघू शकता. ह्यात हे जे वाहन घसरलेलं आहे, ह्या वाहनाच्या ड्रायव्हरशी आपण बोलतोय. बोला, काय झालं? नमस्कार. ही साईड पट्ट्या नसल्यामुळं रोडवरनं गाडी खाली गेली. दोन रोडमध्ये गाडी बसत नाही आणि नुकसान झालंय. आता हे सगळं बरंच नुकसान झालंय. बघू शकता आपण ह्या गाडीचं किती नुकसान झाले. सगळं मोडलंय, सगळं खोकळा झालाय, काय राहिलेलं नाही गाडी. नाही ना, सगळं टाके बिकी कुठले. ओके, ही साईड पट्टी बघा, बघू शकता. इथंपर्यंत साईड पट्टी भरली आहे, इथं अजिबात साईड पट्टी भरलेली नाही. हा रस्ता पूर्णपणे साईड पट्टी न भरल्यामुळे खचलेला आहे आणि असं खचून इथं वाहनं पलटी होत आहेत. तर माझी विनंती आहे कॉन्ट्रॅक्टरांना, लवकरात लवकर हे दुरुस्त करून चांगल्या पद्धतीनं साईड पट्टी भरून त्यावरती रोलिंग करून हे काम पूर्ण करावं, अन्यथा आम्ही हे काम बंद पाडणार. मगाशी जो मी व्हिडिओ टाकला होता त्या संदर्भात
थोडंसं सविस्तर बोलण्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. सदरच्या बामणीपारे रोडवरती अवजड वाहनांची वाहतूक नेहमीच असते. कंटिन्यू वाहतूक असल्या कारणाने म्हणजे कारखाना आहे. कारखाना असल्यामुळे ऊसाची वाहने असतील, मोठे ट्रक असतील, गॅस भरून जाणारे ट्रक असतील, मॉलेशियस मळीचे टँकर असतील, पाण्याचे टँकर असतील, पेट्रोलच्या गाड्या असतील, हे अवजड वाहनं कंटिन्यू रहदारीचा तो रोड आहे. आणि त्या रोडवरती काम करत असताना आता जो रोड झाला आहे, किमान 6 फूट रुंदीने साईड पट्टी भरणे अपेक्षित होते. त्या साईड पट्ट्या भरलेल्या दिसत नाहीत. साधा पिट्टीमुरूम ढीग, एका बाजूनं साध्या पिट्टीमुरूमचे ढीग टाकलेले आहेत, ते ढीग पसरले पण नाहीत. तर दुसऱ्या बाजूला अगदी मातीसारखा पिट्टीमुरूम टाकून खोऱ्यानं ओढून घेतलेला आहे. त्यावरती कुठलंही कॉम्प्रेशन केलेलं नाही. दुसरी गोष्ट, पाणी मारून रोलिंग केलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे 6 फूट, किमान 6 फूट रुंदीनं त्या साईड पट्टी भरणं अपेक्षित होतं. असं तिथं दिसून येत नाही. या रोडवरती जी आता वाहनं आहेत त्यात आपण मगाशी बघितलं टँकर घसरलेला आहे. तेच आता तो टँकर एक होता, म्हणजे सुदैवानं त्या ड्रायव्हरला कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्या उलट असं आपण समजू शकतो, म्हणजे तसं होऊ नये, पण एखादं पॅसेंजर म्हणजे एखादी 4 व्हीलर कार असेल, त्यात पॅसेंजर असतील, लोक असतील, कुटुंब असेल एखादं, किंवा लहान मुलांची बस सोडायला येते, त्या लहान मुलांची बस असेल, इकडून एका बाजूनं ऊसाची वाहनं आली की इकडं रोड पुरत नाही. समजा ड्रायव्हरनं दाबली खाली आणि लहान मुलांची बस खाली घसरली तर काय केवढ्याला पडेल. त्या संदर्भात थोडंसं व्हिडिओ काढा वाटला म्हणून मी आता हे व्हिडिओ काढत आहे. तर माझी विनंती आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना, कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे, आणि त्या पद्धतीनं मी उद्या पत्रव्यवहार संबंधित अधिकाऱ्यांना करणार आहे आणि त्याचं उत्तर मी मागणार आहे. या रोडवरती लवकरात लवकर तात्काळ उपाययोजना करून लवकरात लवकर मोठा मुरूम, म्हणजे आता काय गरजेचं आहे, अपेक्षित काय आहे, मोठ्या प्रतीचा मुरूम टाकून कॉम्प्रेसरनं, जे कॉम्प्रेसरचे रोल असतात त्यानं रोलिंग करून घेऊन पाणी मारून किमान 6 फूट रुंदीनं साईड पट्ट्या भरल्या पाहिजेत आणि ते मजबूत करणं गरजेचं आहे. आणि हे होणं आमच्याकडं, म्हणजे आमच्यासाठी अपेक्षित आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही उद्या पत्रव्यवहार करून याची दखल घेण्यात यावी आणि लवकरात लवकर रोडचं काम व्यवस्थित व्हावं ही आमची मागणी आहे. आणि हा जो रोड आहे, या रोडवरती सतत वाहतूक असते, म्हणजे अवजड वाहनांची वाहतूक असते, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, आहे ना, रोड आहे म्हटल्यानंतर आहे. मग ह्या परत असा अपघात घडू नये, परत असं कुठलं वाहन खाली घसरून पडू नये, यासाठी लवकरात लवकर यावरती उपाययोजना झाल्या पाहिजेत. झालं की आता 13 वर्ष कारखाना आहे, 13 वर्ष आम्ही सहन करतोयच ना. आता कुठं तर इतक्या वर्षानंतर रोड होतोय, इतक्या वर्षानंतर रोडचं काम चालू होतंय. मग आमची मागणी हीच आहे ना, प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं तर ऊसाची ट्रॉली पलटी होती, ऊसाचा टँकर ट्रक पलटी होतो, असा मळीचा टँकर पलटी होतो. प्रत्येक वर्षी ही बॉम्ब आहे, आत्ताच नव्हे, प्रत्येक वर्ष आहे. तर हा रोड आता होत असताना ह्या रोडचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं, कारण परत रोड लवकर होईल नाही होईल ते आता हा मुद्दा नाहीये, पण रोड होत असताना तर आता व्यवस्थित रोड व्हावा ही आमची मागणी आहे. आणि हा रोड व्यवस्थित झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सतत ह्यावरती आवाज उठवणार, सतत ह्यावरती प्रशासनाला, संबंधित अधिकाऱ्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरना त्यांच्या चुका दाखवून देणार आणि रोड व्यवस्थितच करून घेणार.
आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.